आर्टिफिशियल इंटेलिजंट आपल्या माइंडवर कसा इम्पॅक्ट करतोय बघा. MIT हार्वर्डमध्ये एक एक्सपेरिमेंट करण्यात आला. काही टीम बनवण्यात आल्या आणि अर्ध्या टीमला सर्वात पहिले आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर करून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगण्यात आले आणि तसंच अर्ध्या टीमला मनानेच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे होते आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर न करता. आता ऑब्वियसली ज्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर केला त्यांनी खूप बेस्ट परफॉर्मन्स दिला. आता हाच एक्सपेरिमेंट पुन्हा थोडा उलटा करण्यात आला. ज्या टीमला आधी AIचा वापर करायला सांगितला होता त्यांना आता AIचा वापर नाही करायला सांगितला आणि ज्यांनी AIचा वापर नव्हता केलेला त्यांना आता AIचा वापर करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगण्यात आले. आता यावेळेस थोडे रिझल्ट शॉकिंग होत आहे. ज्यांनी आधी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेला होता त्यांना नंतर त्यांच्या परफॉर्मन्समध्ये खूप कमी बघायला भेटले. म्हणजे त्यांना ते प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करताच आले नाही. आणि त्या उलट ज्या टीमने आधी AIचा वापर केलेला नव्हता आणि नंतर त्यांनी AIचा वापर केला त्या टीमने सर्वात चांगला परफॉर्मन्स दिला. म्हणजे त्यांचं जे काम होतं त्याच्यात AIनी मदत केली आणि त्यांच्या स्किल्सला अजून इन्हान्स केलं. हा एक्सपेरिमेंट इथे कंप्लीट झाला. पण इथे माझ्या डोक्यात एक प्रश्न निर्माण झाला. आता तुम्हीच बघा ना, आपली जनरेशन अशी आहे की आपण AI आत्ताच वापरायला लागलेलो आहे. याच्या आधी आपण हे आपल्या बुद्धिक्षमतेवरच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो आणि आता पण आपण जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतोय तो वापर असा आहे की आपल्या स्किल्सला अजून बूस्ट करण्यासाठी आपण AIचा वापर करतोय. जो कोड आपल्याला स्वतःला पण लिहिता येतो, जे काम आपल्याला स्वतःला पण करता येतं त्याच्यात आपण AIची मदत घेतोय. पण आपल्या पुढची जी जनरेशन असेल त्यांना तर पूर्णपणे AIच माहिती असेल आणि त्यांची डिपेंडन्सी AIवर खूप जास्त असेल. तर त्यांच्यामध्ये क्युरियोसिटी असेल का? तर हा AI आता पुढच्या जनरेशनला काय इम्पॅक्ट करणार आहे याचा अंदाज तुम्हाला याच्याहून लागला असेल. विचार करायची गोष्ट आहे, आपण AI वापरला पाहिजे का आणि तो कुठपर्यंत वापरला पाहिजे, आपण AIवर किती लेवलपर्यंत डिपेंड व्हायला पाहिजे, या गोष्टी तुम्हाला माहिती असेलच. आणि तुमचं याच्यावर काय मत आहे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या.